नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्यात एसीबी नंतर आता ईडीच्या केसमध्येही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन। सगळे घोटाळे हे देवेंद्र फडणवीस यांनी संपुष्टात आणले आहेत, असा आरोप दमानिया यांनी केला आहे। यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री व गृहमंत्री फडणवीसांवर भाष्य करत असताना म्हटले होते की राज्याचे गृहमंत्री इतके हतबल झालेत की आपल्या मंत्र्यांच्या संबंधात एक विधानही करू शकत नाहीत। अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे। दिल्लीत बांधलेल्या महाराष्ट्र सदनाच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप करत अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता। 2021 मध्ये राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्यासंदर्भात निर्दोष मुक्तता केल्याने ईडीने या प्रकरणात आता त्यांना दोषमुक्त करावे अशी विनंती करणारा अर्ज भुजबळ कुटुंबियांनी केला होता। तो मान्य करत न्यायालयाने छगन भुजबळांसह त्यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर भुजबळ यांना दोषमुक्त केले आहे। त्यावरून अंजली दमानिया म्हणाल्या की छगन भुजबळांवरील एक प्रकरण अद्याप प्रलंबित आहे, त्यामुळे त्यांना कुठलीही क्लीन चिट मिळाली नसून आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी म्हटले। तसेच छगन भुजबळांना मागच्या आणि आताच्या दोन्ही सरकारने वाचवलं आहे। फडणवीस भ्रष्टाचारांना घेऊन पुढे जात आहेत असा गंभीर आरोपही दमानिया यांनी केलाय। छगन भुजबळांविरुद्ध 2014 जनहित याचिका दाखल केल्यापासून माझा लढा सुरू आहे। एकूण 11 घोटाळे आणि त्यातून मिळणारे पैसे या संदर्भात आम्ही जनहित याचिका दाखल केली होती। 3 गुन्हे दाखल झाले। आतापर्यंत 2 गुन्ह्यांमध्ये दिलासा मिळाला आहे। एक गुन्हा अजूनही बाकी आहे। कोर्टाला योग्य ती माहिती न दिल्यामुळे गुन्हे रद्द केले असतील। मी मुख्य न्यायमूर्तींकडून या संदर्भात पत्र लिहिणार आहे। कलिना सेंट्रल लायब्ररीचं प्रकरण अद्याप प्रलंबित आहे, त्यामुळे अद्याप छगन भुजबळांना कोणतीही क्लीन चिट नाही। आपण उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचेही अंजली दमानिया यांनी म्हटलंय। आता देशाच्या सरन्यायाधीश तसेच मुख्यमंत्र्यांना देखील मी पत्र लिहिणार आहे। मी या निर्णयावर स्थगिती देण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात करणार आहे। एसीबीने अपील करणं अपेक्षित होतं, मात्र हे सगळे एका माळेचे मणी आहेत। उद्धव ठाकरे सरकारने 31 मार्च 2022 ला शासन निर्णय रद्द करण्यासाठी दुसरा शासन निर्णय काढला। एप्रिल 2023 मध्ये पुन्हा एक शासन निर्णय काढून अपीलमध्ये जाण्याचा शासन निर्णय काढला गेला। मात्र महाराष्ट्र सदन घोटाळ्याचं प्रकरण अद्याप संपलं नाही। सगळ्या सरकारांनी त्यांना वाचवलं। आधी ठाकरेंनी वाचवलं, आता फडणवीस वाचवत आहेत असे म्हणत अंजली दमानिया यांनी दोन्ही सरकार भुजबळांच्या पाठीशी असल्याचं म्हटलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन। सगळे घोटाळे हे देवेंद्र फडणवीस यांनी संपुष्टात आणले आहेत, त्यासाठी त्यांना महाराष्ट्र कधी माफ करणार नाही। ईडीच्या आरोपपत्राचे सगळे पुरावे आहेत, प्रत्येकाचा जबाब दिला आहे, तरी असा निर्णय आला हे दुर्दैव आहे। भाजपची ही मोडस ऑपरंडी आहे। आधी आरोप करा, त्यांच्या मागे तपास यंत्रणा लावा आणि नंतर त्यांना पक्षात घ्या। फडणवीस यांनी भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राचा नारा दिला होता आणि आज हेच फडणवीस सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन पुढे जात आहेत। सध्या राज्यात केवळ बोली लावण्याचं राजकारण सुरू आहे, असं म्हणत दमानिया यांनी फडणवीसांना लक्ष्य केले।